पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या संवादात मोदींनी नागरिक आणि निष्पापांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं सांगितलं। युद्ध लवकरात लवकर थांबवून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचंही मोदींनी या फोन कॉलमध्ये म्हटल्याचं कळतंय। आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक रवी आमले सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। थँक्यू। सर, मुख्य प्रश्न हाच आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध आणखी 4 आठवडे तरी चालेल असं म्हटलंय। ही बातमी सुद्धा आपण नुकतीच पाहिली। नवं नेतृत्व समोर येऊन परिस्थिती मार्गी लागण्यासाठी एवढा वेळ लागेल असंही ते म्हणालेत। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये युद्धाचं नेमकं पुढे काय होणार आहे? युद्धाचं आता या क्षणी सगळं जे काही हातामध्ये आहे ते जागतिक महासत्ता म्हणण्यापेक्षा जागतिक माफिया अशा रोलमध्ये जी अमेरिका गेलेली आहे तिच्यावरती अवलंबून आहे। त्याच्यामध्ये इराणची आता या क्षणाला असं दिसतंय की इराण ही या आक्रमणाला तेवढंच प्रत्युत्तर जोराने देताना दिसतंय। हे किती काळ चालेल हे एक बघावं लागेल। नवीन नेतृत्व आल्यानंतर त्याची भूमिका काय असणार आहे आणि ते आता तरी या क्षणाला हे दिसतंय की ते लढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। पण जसं जसा काळ जात जाईल तसं कदाचित त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो। युरोपियन कंट्रीज म्हणजे प्रामुख्याने जे अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहेत, ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, त्यांनी आता अमेरिकेच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे। काल जी मीटिंग झाली आखाती देशांच्या कोऑपरेशन कमिटीची, तर त्याच्यामध्ये त्यांनीही एक डिफेन्सिव्ह अशा प्रकारचं आक्रमण करण्याची एक भूमिका घेतलेली आहे। या सगळ्याचा परिणाम इराणवरती होणार आहे। दुसरी गोष्ट, इराणमधनं जो काही एक अंतर्गत उठाव व्हावा, बंड व्हावा अशा प्रकारची जी अपेक्षा अमेरिकेची होती ती अजून पूर्ण झालेली नाहीये। ती जर समजा पूर्ण झाली, रेजा पहलवीने त्या संदर्भामध्ये एक परवा आवाहन पण केलं होतं लोकांना की लोकांमधनं जर असा उठाव आला तर आणखी वेगळी परिस्थिती बदलू शकते। आज ह्या घडीला हे दिसतंय की ट्रम्प यांनी सांगितलं, आधी त्यांनी खरं तर 8 दिवस हे युद्ध चालेल, या आठवड्याभर चालेल वगैरे असं सांगितलं होतं। आता ती मुदत त्यांनी वाढवलेली आहे। त्याच्यामुळे महिनाभर वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरं काही गत्यंतर नाहीये आपल्याला। सर, सध्याची परिस्थिती अशी आहे की इराणचा सर्वोच्च नेता असलेल्या खमेनींचा मृत्यू झालाय। ट्रम्प म्हणतात की रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी इराणची धुरा सांभाळावी। इराणमध्ये नेमकं काय होईल? कोणतं नवं नेतृत्व सध्या तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय? कोण इराणला आता या सगळ्यातून बाहेर काढू शकेल असं वाटतंय? नाही, हे कठीण आहे कारण एक तर त्यांची आता जी काही कमिटी आहे ती स्थापन झालेली आहे तिघांची आणि त्याच्यामधनं ते नेतृत्वाची निवड करतील। कदाचित जो खमेनींचा मुलगा आहे तर त्याचं नाव हे प्रामुख्याने, ते 4-5 नावं त्याच्यामध्ये आहेत। ट्रम्प जे सांगतायत की लोकांनी रस्त्यावरती उतरावं, अजून तसं होताना दिसत नाहीये। एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की हे सगळं फॉग ऑफ वॉर आहे, त्याच्यामध्ये आता आपण जगतो आहोत। म्हणजे धुरकं आहे हे सगळं आणि आपल्यापर्यंत जी काही माहिती येतेय ती माहिती खरं तर अत्यंत गाळून घ्यायला पाहिजे, त्याची तथ्य तपासून घ्यायला पाहिजेत। अन्यथा सायबर आणि प्रोपगंडा याच्यामध्ये आपण कुठेतरी अडकून जाऊ आणि आपल्याला खरी परिस्थिती तिथे काय आहे ती कळणार नाही। अमेरिकेकडनं येणारं जो काही आज आपल्यापर्यंत जी काही माध्यमं येत आहेत ती प्रामुख्याने पाश्चिमात्य माध्यमं आहेत आणि त्यांच्याकडनं येणारी जी माहिती आहे ती आपण कन्झ्युम करत आहोत, ती आपण ग्रहण करीत आहोत। त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा? पुन्हा सोशल मीडियामध्ये म्हणजे ट्विटर असेल, फेसबुक असेल, यासारख्या मीडियावरती जी काही माहिती येते अनेक जण देत आहेत, तर त्याच्यामध्ये अनेकांचे बायस आहेत। ते बायसही आपण लक्षात घेतले पाहिजेत। अन्यथा आपल्याला ह्या युद्धात नेमकं काय चाललंय आज या घडीला काही समजत नाहीये। म्हणजे मगाशी आपण बातमी जी बघितली की त्यांनी अब्राहम लिंकन, US अब्राहम लिंकन या युद्धनौकेवरती इराणने काही मिसाईल्स टाकले, त्यांच्याकडनं तसा दावा करण्यात आलाय। अमेरिकेने तो नाकारलाय। नेमकं काय झालंय हे समजायला काही मार्ग नाहीये। त्याच्यामुळे आज या घडीला इराणमध्ये काय चाललेलं आहे ते काय बाहेर येत नाहीये। जे बाहेर येतंय तो त्यांना अपेक्षित असलेला जो काही माहिती आहे, अपेक्षित असलेली माहिती आहे ती आपल्यापर्यंत येते। त्याच्यावरनं अंदाज करणं हे खरोखरच कठीण आहे।
सर आणि कोणतंही युद्ध जागतिक पटलावरती सुरू झालं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल, कारण का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कच्चं तेल दुसऱ्या दिवशी $72 वरून 85 ते साधारण $90 वरती गेलंय. होर्मुझच्या हो. सामुद्रधुनीचा सुद्धा मुद्दा आहे. भारतावर किती वेगवेगळ्या पातळीवर आणि काय परिणाम होतील? स्वाभाविक आहे, म्हणजे अनेकांना ही गोष्ट माहीत पण आहे आता, अनेक हं, जण अभ्यासक झालेले आहेत आता या काळामध्ये युद्धाचे, की तेल वाढलं, तेलाचे दर वाढणार आणि त्याचा परिणाम हा सगळा एक एस्केलेट होत जाणार ते सगळीकडे. अन्नधान्याचे भाव वाढू शकतात. अगदी रसायनांच्या इंडस्ट्रीला जे उद्योग आहेत त्यांना तेल आवश्यक असतं, तर त्यांचे भाव वाढणार आहेत. असं सगळ्या पातळ्यांवरती भाववाढ होत जाणार आहे आणि ती जागतिक पातळीवर होणार आहे. केवळ भारतातच होणार आहे अशातला काही भाग नाहीये. हं, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारा जो काही टँकरचा प्रवाह आहे त्यांचा एकूण, तर तो किती काळ बंद राहील हे पण बघायला पाहिजे. इराणचं आत्ता तरी या क्षणी तरी त्या क्षेत्रावर प्रभाव आहे असं दिसतंय. हं, आता जर अधिक काळ ते लांबलं तर काय होऊ शकतं? तेलाचा जो काही एक पुरवठा आहे तो खंडित होऊ शकतो, तो कमी होऊ शकतो आणि आज भारताची अशी परिस्थिती म्हणजे आपला जो काही एक राखीव साठा आहे भारताचा, तर तो एक 8 ते 10 दिवस टिकेल, पुरेल इतका आपल्याकडे साठा असतो हं, आणि एक नॅशनल बफर म्हणजे रिफायनरीचा साठा आणि हे रिझर्व्ह साठा आपला, तर हा सगळा मिळून साधारणतः एक 80 दिवसांपर्यंत आपण याच्यावर तग धरू शकतो. या हं. काळामध्ये भाववाढ होणार का, होणार नाही, ही सगळी आता ही आपल्या सरकारच्या धोरणांवरती अवलंबून आहे आणि एकूण धोरण पाहिलं तर कदाचित भाववाढीचा सामना आपल्याला करावा लागेल असं दिसतंय. हा एक हं, भाग झाला आणि दुसरा भारतावरती होणारा सगळ्यात मोठा परिणाम जो स्पष्ट दिसतोय आपल्याला. आखातामधनं जो काही एक पैशाचा ओघ सतत चालू असतो आपल्याकडे. अनेक असंख्य लोकं आहेत आपले, लाखो लोकं आहेत तिकडे. हो. ते पैसे पाठवत असतात आणि तो अ, परदेशातून भारतामध्ये जी काही परकीय चलन येतं त्याच्या जवळ-जवळ 40% चलन हे आखातामधनं येत असतं. हं, त्याच्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण तिथली अर्थव्यवस्था एकदा जर डबघाईला आली वेगवेगळ्या देशांमधली, तर त्याचा परिणाम स्वाभाविकच आपल्या ह्या चलन पुरवठ्यावरती होणार आहे आणि तो एक मोठा फटका बसणार आहे. म्हणजे हं, साधारणतः मला वाटतं 4-4.25 लाख कोटी रुपये हा तिकडनं येत असतो. तर त्यातला काही भाग तरी, काही टक्के तरी कमी होण्याची शक्यता दिसते आणि अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम स्वाभाविकच जाणवेल. भारताने हं, आता महागाई साठी कंबर कसायला पाहिजे. हं. सर्वसामान्य माणसांनी मानसिक तयारी या सगळ्याची करायला हवी असं तुम्ही सांगताय. होय, सर आभार होय. आपले, आपण सविस्तर मार्गदर्शन केलं या सगळ्या संदर्भात त्यासाठी. दरम्यान अमेरिका आणि इस्रायल